तर बाबांनो सकाळी सकाळी सोपूर मंडीला मार्केटमध्ये चहा प्यायला आलो तो मी आणि माझा भाऊ. आम्ही बाबा मिठाचा चहा प्यालो आणि ह्यावर अंड्याचा साखरेचा चहा पित होता. मिठाचा चहा म्हणजे टॉपचा चहा असतो इथला. मग काय तुम्हाला दिसत असेल बूट बीट घालून पॅन्ट बीट शर्ट बीट घालून कुठं चालू आहे. आम्ही चालू आहे गुलमर्गला आणि तुम्हाला गुलमर्गचं लाईव्ह दर्शन देणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त ब्लॉग बघत राहा आणि लाईक शेअर करत राहा. फायनली रिक्षा घेतली, रिक्षातनं बसून आलो इथं स्टँडवर आल्यानंतर तिथनं आम्हाला टवेरा घेतली आणि आलो बघा इथं गेटवे गुलमर्गच्या अलीकडे आम्ही टनमर्गच्या मागं होतो. कोलजूर म्हणून गाव होतं, त्या गावात होतो. गावात काय तासभर वडापाव येत नव्हतं. फायनली आम्हाला तिथनं वडाप मिळालं टनमर्गपर्यंत. टनमर्गमध्ये मग आता आम्ही हॉटेलवर वस्तीला थांबायचं ठरलेलं. हॉटेलमध्ये आलो. हॉटेलवाल्यानं 3,000 रुपयाला रूमचे रेट सांगितलेला. रूममध्ये जाऊन बघतोय तर काय नुसता कंडोम पाकिटच पडलेलीत. ह्याच्या आईचे गाणं म्हणलं ह्या हॉटेलच्या, इथनं सटकलेलं बरं. मग काय ह्या हॉटेलमध्ये काय आम्ही गेलोच नाही. इथनंच मागं आलो, दुसऱ्या हॉटेलमध्ये आलो, गेटवे हॉटेलमध्ये. ह्या हॉटेलमध्ये एकदम टॉपचा विषय तुम्हाला दावतो बघा, एक नंबर दणका रूम. मग काय रूममध्ये आल्यानंतर ना इथं विषय खालाच झालता. आतमध्ये गेल्यानंतर फिलिंग ढाकातच गेलती. इथं आल्यानंतर ना असं वाटायलं की नटी पाहिजे होती राव, कारण असलं वातावरण थंडगार होतं. आणि त्यात आम्हाला काय करणार, आम्हाला नटी नाही आहे ऑलरेडी, आम्ही आहे लंड बाय संड. त्यामुळे नटीची इथं लय फिलिंग भास होते आणि असं वाटतं की नटी पाहिजे. तर भावानं याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गुलमर्गचं लाईव्ह